मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आता दुपारच्या सत्रामधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये किंग सर्कल, हिंदमाता, कुर्ला आणि अंधेरी परिसरात पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीला देखील फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज्यामधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। ठिकठिकाणची दृश्य आपण पाहताय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे रस्ते जलमय झालेत। रेल्वे ट्रॅक सुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय, त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। आणि कुर्ल्यामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। कुर्ल्यामध्ये सुद्धा रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। सर्वसामान्यांना या पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। गाड्या अडकून पडलेल्या आहेत पावसाच्या पाण्यामध्ये, त्याच्यामुळे प्रवासी जे आहेत ते गाड्या सोडून रस्त्यावरून या पाण्यातून वाट काढताना ही दृश्य जी आहे ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। गुडघाभर पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे, मात्र तरी सुद्धा अशी मोठी जोखीम जी आहे ती कुणी घेऊ नये असं आवाहन केलं जात आहे। मुसळधार पाऊस काल रात्रीपासूनच पडतोय। 2 ते 3 दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईमध्ये पावसानं जोर धरलेला आहे, तर किंग सर्कल भागामध्ये दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि किंग सर्कल मध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी किंग सर्कल भागामध्ये प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। दुपारी 12:03 म्हणजे 12च्या दरम्यानची दृश्य आपण पाहताय। पाण्याचा निचरा होत नाहीये, पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। जी स्थिती रस्ते वाहतुकीची आहे, सुरुवात झालेला आहे, पाणी साचायला सुरुवात झालेली आहे सकल भागांमध्ये। मी सध्या मुंबईच्या माटुंगा किंग सर्कल परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जो माटुंगा किंग सर्कलचा पूल आहे तो सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एक जी बस आहे ती सुद्धा या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहे। तर ज्या महिला आहेत या बसने प्रवास करत होत्या त्यांना आता कमरेभर पाण्यातून माग काढावा लागतोय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। मुंबईकरांची दैना उडालेली आहे आणि बराच वाहतुकीचा जो खोळंबा आहे तो सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये झालेला आहे। दादर पासून सायनला जाणारी जी वाहतूक आहे ती अत्यंत संथ गतीने सुरू आहे। जवळपास 1 तास वाहतूक उशिराने सुरू आहे, कारण या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। आपण थेट या काकींकडे जाणार आहोत। काकी, काय नाव तुमचं, कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून इथे आलात। कुठे जात होतात? दादरला जायचं। दादरला। आणि बस आता बंद पडली, पाण्यामध्ये बंद पडली। तुम्ही आता उतरून हा सगळा जोखीम पत्करून हा सगळा प्रवास करताय, काय करणार आता? कसं जाणार? काय सांगू इच्छिता प्रशासनाला तुम्ही? आता हा सगळा प्रसंग तुमच्यावर ओढवलाय। प्रशासनानं हे पाणी गेलं पाहिजे, गटर स्वच्छ झाली पाहिजे। लोकांचं हालत होतंय, हे लोकांची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, एवढंच मला सांगायचं। नक्कीच। आता तुम्ही पुढचा प्रवास कसा करणार इथून? आता इथून जाते ना, टॅक्सी मिळाली नाही तर चालत जावं लागेल। नक्कीच। ही सगळी बघा, ही दैना आहे, ही सगळी सर्वसामान्यांची अवस्था आहे। पावसामुळे कशा पद्धतीनं जनजीवन विस्कळीत झालं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माटुंगाचा हा सगळा परिसर बघा, पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास कमरेभर पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये आहे। 4 फूट पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे तो आता हो। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी किंग सर्कल मध्ये अपडेट्स जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत होते। तर ही 2 दृश्य आपण पाहताय। दादरमध्ये ट्रॅक जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय। 20 ते 25 मिनिटं ट्रेन जे आहे ते उशिराने धावतात, तर माटुंग्यामध्ये एसी लोकल जे आहेत त्या थांबून आहेत। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत दादर रेल्वे स्थानकामधून। मयुरेश, काय अपडेट्स मिळत आहेत? रेल्वेकडून काय अनाउन्समेंट केली जाते? ऋषाली, नक्कीच आपण जर बघितलं मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती विस्कळीत झाली आहे, कारण की ज्या लोकल गाड्या आहेत मुंबईकडे जाणाऱ्या त्या तब्बल आता 10 ते 12 लोकल्स गाड्या ह्या माटुंगा सायन एकामागे एक थांबवण्यात आल्या आणि जे प्रवासी आहेत, जे चाकरमानी वर्ग आहेत ते आता चालत या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरून चालत या ठिकाणी येत आहे। आपण बघू शकतो की तारेवरची कसरत करत हे प्रवासी आता दादर रेल्वे स्थानकात पोहोचलेले आहेत, कारण की संपूर्ण रेल्वे रुळावर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, कुठून आले तुम्ही? माटुंगा काय झालं तिकडे? बंद झालं, पाणी भरलं।
आपण जर बघितलं जे प्रवासी आहेत ते तारेवरची कसरत करत या ठिकाणी येत आहे, कारण की संपूर्ण जो रेल्वे रूळ आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती विस्कळीत झाली आहे। आणि जर दुसरीकडे जर आपण बघितलं जे कर्जत खोपोलीकडे जाणारी जी लोकल आहे ती तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत। मात्र जे प्रवासी आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत, कारण की रेल्वे ट्रॅकवरून ते चालत येत आहेत, जीव मुठीत धरत आपले हे प्रवासी आता कामावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र मध्य रेल्वेची लोकल सेवा आहे ती तब्बल अर्धा तास कर्जतकडे जाणारी उशिराने धावत आहेत, तर मध्य रेल्वेची CST कडे जाणारी जी लोकल आहे ती विस्कळीत झाली। आपण जर दादर स्थानकातला जो रेल्वे रूळ जर पाहिला तर संपूर्ण रेल्वे रूळ हा पाणी खाली गेलेला आहे आणि ह्या पाण्यातूनच ह्या रेल्वे लोकल गाड्या आहेत त्या चालवण्यात येत आहेत। मात्र सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकावर एकामागे एक अशा 10 ते 12 लोकल गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात आल्या आहेत। त्यामुळे जे प्रवासी त्रस्त झालेले जे प्रवासी आहेत ते आता चालत सायन माटुंगाहून चालत दादर दिशेकडे रेल्वे स्थानकावर येत आहे आणि आपला जो कामावर या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते जात आहेत। वृषाली, नक्कीच तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। मयुरेश,